धुळे महानगरपालिका प्रशासनातर्फे नागरिकांना आता कर वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात तगादा लावण्यात येत आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्याचबरोबर नागरिकांच्या घराबाहेर ढोल वाजून हा कर वसुली करण्यात येत आहे, परंतु दुसरीकडे मात्र नागरिकांना जी सुविधा दिली पाहिजे ती सुविधा मात्र पालिका प्रशासनातर्फे दिली जात नसल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी सातत्याने कचरा संकलनासाठी येणारी घंटा गाड्या या सर्व बंद आहेत आणि त्यामुळे ही शहरातील विविध ठिकाणची अशीच काहीशी परिस्थिती आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य, कचरा हा संपूर्ण शहराच्या विविध ठिकाणी अशाच प्रकारे गल्लोगल्ली आपल्याला बघावयास मिळत आहे। असं जर बघितलं तर एकीकडे पालिका प्रशासन हा कर वसुलीसाठी इतका मोठ्या प्रमाणात तगादा लावत असताना दुसरीकडे मात्र नागरिकांना सुविधा देणं देखील तितकंच आवश्यक आहे, परंतु तसं काही होताना दिसून येत नाही। आपण जर बघितलं तर अक्षरशः हा घाणीचं साम्राज्य हे संपूर्ण शहराच्या विविध भागांमध्ये अशाच प्रकारे आपल्याला बघावयास मिळत आहे, परंतु अशी परिस्थिती असताना नागरिकांतर्फे मात्र रोष व्यक्त केला जात आहे आणि जर कर वसुलीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात तगादा लावण्यात येत असला तर तशा प्रकारे सुविधा देखील पालिका प्रशासनाने देणं आवश्यक असल्याचं देखील नागरिकांतर्फे स्पष्ट करण्यात येत आहे। डोळ्यावरनं भूषण आहिरे, साम टीव्ही न्यूज। महानगरपालिका कर वसुलीसाठी तगादा लावते, यांना कर वसुली समजते पण यांना घाणीचे साम्राज्य दिसत नाहीये का? हे पाणी जे पाठवतात प्यायचं ते सुद्धा दुर्गंधयुक्त पाणी येतंय, यावर लक्ष नाहीये महानगरपालिकेचं। महानगरपालिका काय बघते? ज्या रस्त्याने कर वसुलीसाठी येतात त्या रस्त्याने यांना घाण दिसत नाही का? हे घाण बघून सुद्धा खाली मान घालतात आणि दुर्लक्ष करतात, यावर लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय। लोकांनी काय करावं? लोक आजारी पडलेत, लोकांना जो भुर्दंड सोसावा लागतो तो महानगरपालिका देणार आहे का कर वसुलीतून वजा करून? यासाठी महानगरपालिका याला जबाबदार आहे। 8-8, 10-10 दिवस घंटा गाड्या येत नाही, यांना फोन करावं तर उद्याला येणार आहे, परवाला येणार आहे, उडवाउडवीची उत्तरं मिळतात आम्हाला। यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी लक्ष द्यावे एवढीच विनंती आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।